साडी आठवत असेल ना तुम्हाला, साडी माझी नाही, ही भाऊजाईची साडी आहे. तिचा ब्लाऊज पीस हरवला टेलरनी, म्हणून मग तिने मला दिलेली आहे ती साडी. आणि त्यासाठी ना मग मी म्हटलं चला आता तसं कसं घालावं, म्हणून मग त्यासाठी ब्लाऊज पीस आणला. शिव म्हणत होता मग मी खर्च नको करू, तरी मी 140 रुपये खर्च केला आहे. कापड आणला, अस्तर आणला आणि नाडी आणली, दोरी आणली किंवा लेस आणली, आपण असं बोलू शकतो. त्यानंतर ब्लाऊज कटिंग करून घेतला आणि मला हा ना ब्लाऊज तो कोटी टाईपमध्ये शिवायचा होता, म्हणून मी हा ब्लाऊज असा या टाईपमध्ये शिवलेला आहे. तर चला, तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज. यालाही पाठीमागं हुकं केलेली आहेत आणि जी कोटी म्हणतात ना ती समोर जी आहे ना ती खूप वरती न घेता मी थोडीशी खाली ठेवलेली आहे, म्हणजे आतल्या गळ्याच्या थोड्याशा वरच्या साईडला घेतलेली आहे. खूप अशी गळ्यावर केली ना की मग गळ्यातलं वगैरे दिसत नाही, सगळं झाकलं जातं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी ब्लाऊज शिवायला शिकले ना, मी फक्त माझ्या स्वतःसाठी शिकलेले आहे. मला लोकांचं शिवावं म्हणून मी ब्लाऊज शिकलेलं नाही. मी खूप हौशी आहे आणि माझं स्वतःचं मला शिवता यावं आणि माझे पैसे वाचावे यासाठी मी ब्लाऊज शिकलेले आहे. चला, तर तुम्हाला ब्लाऊज आवडला का कमेंट करा बरं.